हॅलो मंडळी, खूप दिवसांच्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा आली आहे मी आणि हा जो व्लॉग आहे हा तुमच्यासोबत खास काहीतरी शेअर करण्यासाठीच आहे. तर मला काही दिवसांपूर्वी वाटत होतं की आता व्लॉग्स वगैरे बंद करून टाकावं, काहीच करू नये, कारण की परिस्थितीच काही अशी होती की मेंटली बी तेवढंच प्रेशर, इमोशनली, फायनान्शियली प्रॉब्लेम्स खूप चालू होत्या. त्यामुळे माझा काही मूड नव्हता की मी काही असं करावं. पण जेव्हा जसे जसे दिवस चालले तसं तसं वाटते की नाही, आपण करायला पाहिजे, आपण स्वतःसाठी काहीतरी करायला पाहिजे. हे जे व्लॉग्स वगैरे मी करते दुसऱ्यांसाठी नाही करत, मी माझ्या स्वतःसाठी करते. आणि मधातच अशा प्रॉब्लेम्स आले आहेत ना की ज्या मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. आता मध्येच माझ्या बाबांची तब्येत एवढी बिघडली की त्यांना एक आठवडाभर हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि खूप सिरियस त्यांची तब्येत होती. तर त्याच्यानंतर मी विचार केला की शेवटी एके दिवशी असा विचार केला की काही न करता बसला तरी आपण काही कमी जास्त करू शकत नाही, पण स्वतःसाठी जगलं तर तेच तुम्हाला थोडीशी खुशी देते. आता मी व्लॉग्स करते माझ्या स्वतःच्या मनशांतीसाठी, तर ती व्लॉग्स वगैरे करणं ही माझी आवड आहे, माझा छंद आहे. म्हणून मी विचार केला की नाही, आपल्याला पुन्हा एकदा स्टार्ट करावं लागेल. तर पुन्हा त्याच हिमतीने आणि त्याच आशेने व्लॉगिंग स्टार्ट करते आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या मला. तर इथे मी माझा डेली रुटीन जो आहे तो फॉलो करत होते. सगळी कामं, मुलांचा अभ्यास, त्यानंतर सगळे घरातले कामं करता करता स्वतःसाठी वेळ काढणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.